नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या YouTube प्लॅटफॉर्मला। तर नुकतंच कालच्या तारखेमध्ये एक नोटिफिकेशन होतं जे ग्रुप डी चं पब्लिश करण्यात आलं होतं। ऑफिशियल साइटला हे नोटिफिकेशन पब्लिश करण्यात आलेलं होतं आणि सर्वांनी जाहिरात बघितलीच असेल। जाहिरातीमध्ये काही पदं आहेत, 32,400च्या आसपास पदं त्यामध्ये प्रकाशित करण्यात आलेली होती। जाहिरात ही जी आहे ही काही वेबसाईट जी आहे, ऑफिशियल वेबसाईट ज्या होत्या, आरआरबी साइटच्या ज्या ऑफिशियल वेबसाईट होत्या त्यावरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती। पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ही जाहिरात त्या साइट्सला नाहीये। ती जाहिरात जी आहे ही काही कारणास्तव तिथून काढून टाकण्यात आलेली आहे। जाहिरात कशा प्रकारची होती किंवा जाहिरात कोणती होती हे आपण एकंदरीत पाहून घेऊ आणि नंतर ती का हटवण्यात आली असेल, त्यामागचं कारण काय असू शकते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ शकतो। ओके, आता ह्या प्रकारची ही जाहिरात होती जी तुम्ही कालच्या जो आपला व्हिडिओ आपल्या चॅनलला सुद्धा अपलोड झालेला आहे, तर ही तुम्ही कालच्या जे नोटिफिकेशन आहे त्या कालच्या तुम्हाला काल ते जाहिरात जी आहे ही आपल्या चॅनलला दिसलेली आहे आणि ही ऑफिशियल साइटला रांची जी आहे, आरआरबी रांची, आरआरबी मुंबई, प्रत्येक ऑफिशियल साइट जी आहे रेल्वेची त्याला ही जाहिरात पब्लिश झालेली होती। आणि आता ही जाहिरात काढून टाकण्यामागचं कारण काय आहे किंवा साइटवरून हटवून टाकण्यामागचं कारण काय आहे, तर या जाहिरातीला तुम्ही एक वॉटरमार्क बघू शकता जो कॉन्फिडेन्शियल असा एक वॉटरमार्क तुम्हाला यामध्ये दिसत असेल। कदाचित तुम्हाला दिसतंय नाही दिसतंय माहिती नाहीये, पण दाखवण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे। कॉन्फिडेन्शियल असा एक वॉटरमार्क तुम्हाला यामध्ये दिसतोय। कुठलीही जाहिरात ज्या वेळेला प्रकाशित केली जाते तर त्यावेळेला पहिल्यांदा ती जाहिरात पब्लिश करण्याच्या अगोदर त्यामध्ये काही टायपिंग मिस्टेक्स आहेत का किंवा त्यामध्ये काही सुधारणा करायच्या आहेत का हे आधी रीचेकिंग केलं जाते। तर ही जाहिरात जी असेल कदाचित ही चेक केल्याशिवायच ही जाहिरात पब्लिश झाली असेल, म्हणूनच लोगो मध्ये जर तुम्ही पाहिलं तर कॉन्फिडेन्शियल असं लिहिलेलं आहे। या अगोदरच्या रेल्वेच्या जर तुम्ही जाहिरात बघितल्या तर त्यामध्ये असा शब्द तुम्हाला कुठेही आढळणार नाही। तर हा वॉटरमार्क ही याच्या मागचा एक प्रॉब्लेम असू शकतो। त्यानंतर तुम्हाला माहिती आहे यानंतर लगेच याच जाहिरातीमधलं सुधारक जे जाहिरात आहे ही सुद्धा पब्लिश झालेली होती। त्याचं सुद्धा मी तुम्हाला एक दाखवून देते। ही जाहिरात ज्या वेळेला पब्लिश झाली त्याच्यानंतर लगेच ते जे सुधारक याच्यामधली जी सुधारणा होती ही पब्लिश करण्यात आलेली होती। शुद्धीपत्रक आपण ज्याला म्हणतो ते पब्लिश करण्यात आलेलं होतं। इथे मी तुम्हाला शुद्धीपत्रक दाखवते। अशा स्वरूपाचं एक शुद्धीपत्रक होतं जे प्रकाशित करण्यात आलेलं होतं। आता शुद्धीपत्रक का प्रकाशित करतात, तर पूर्वी आपण जी जाहिरात प्रकाशित केलेली आहे तर त्या जाहिरातीमध्ये जर जागांचा बदल व्हायचा असेल किंवा त्या जाहिरातीमध्ये जर एखादा वयोमर्यादेचा बदल व्हायचा असेल तरच शुद्धीपत्रक जे आहे हे प्रकाशित केला जाते। पण इथे जर तुम्ही बघितलं या शुद्धीपत्रकामध्ये आणि जाहिरातीमध्ये कुठलाही बदल आपल्याला दिसत नाही। तर हे शुद्धीपत्रक जे आहे हे अजूनही साइटला जसंच्या तसं आहे, पण काय हटवण्यात आलं तर फक्त जाहिरात हटवण्यात आलेली आहे, शुद्धीपत्रक हटवण्यात आलेलं नाही। हे सुद्धा मी आपल्या ज्या वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईटचा मी तुम्हाला दाखवेल। ही जी वेबसाईट आहे ही आरआरबी भोपाळ याची ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि या वेबसाईटला जर तुम्ही बघितलं हे नोटिफिकेशन्स आहेत आणि यामध्ये तुम्हाला दिसेल बघा कोरिएंडम आहे। कोरिएंडम म्हणजे शुद्धीपत्रक। कोरिएंडम म्हणजे काय होते तर शुद्धीपत्रक। तर इथे शुद्धीपत्रक आहे पण ऍड कुठेही दिसत नाही। ऍड जी आहे ही इथे हटवण्यात आलेली आहे। ऍडच्या खाली कोरिएंडमच्या खाली जर तुम्ही बघितलं तर कॉन्स्टेबल बद्दल एक नोटिफिकेशन आहे, म्हणजे ऍड ही याच्यावर नाही। ऑफिशियल साइट वरून जी ऍड आहे ही हटवण्यात आली। आता तुम्हाला वाटत असेल ही एक आरआरबी आहे, अशा इतरही आरआरबी आहेत जसं आरआरबी रांची, ही सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवेल। ही जी साइट आहे ही आरआरबी रांची याची ऑफिशियल वेबसाईट आहे। येस, ही आरआरबी रांची यांची ऑफिशियल वेबसाईट आहे। यावर जरी तुम्ही बघितलं तरी कोरिएंडम जे आहे हे कोरिएंडम आपल्याला इथे दिसते बघा। 8/2024 ही आपल्या जी ऍडव्हर्टाइजमेंट प्रकाशित झालेली होती तर त्याचा हा नंबर होता 8/2024। तर यामध्ये फक्त कोरिएंडम आहे। त्यामध्ये कोरिएंडम म्हणजे शुद्धीपत्रक असते। कोरिएंडम म्हणजे काय असते तर शुद्धीपत्रक। तर याच्यामध्ये फक्त शुद्धीपत्रकच ठेवण्यात आलेलं आहे, ऍडव्हर्टाइजमेंट हटवण्यात आलेली आहे। पण घाबरण्यासारखं काही कारण नाहीये। जाहिरात हटवण्यात जरी आलेली असली तरीही एकतर पदांची वाढ होऊ शकते किंवा पदांची वाढ जरी नाही झाली तरीही आपल्याला जे फॉर्म जो भरायचा आहे हा आपल्याला सांगितलं होतं की 23 जानेवारी पर्यंत हा जो फॉर्म आहे हा भरला जाणार आहे। 23 जानेवारी पासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि तसंही ज्या वेळेला फॉर्म भरायची सुरुवात होत असते त्याच्या अगोदरल्या दिवशीच जाहिरात ही प्रकाशित करण्यात येते। तर कदाचित आजच्या दिवसात म्हणजेच 22 जानेवारीला जी जाहिरात आहे ही पुन्हा प्रकाशित करण्यात येऊ शकते।
ही शक्यता आहे आणि 23 जानेवारीपासून जर फॉर्म सुरू करायचे आहेत तर 22 जानेवारीला पुन्हा जाहिरात प्रकाशित करण्यात येऊ शकते. तर घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये. जी जाहिरात आहे ही जाहिरात पूर्णतः रद्दही करण्यात आलेली नाहीये, फक्त ती साईटवरनं हटवण्यात आलेली आपल्याला दिसते. तर नुकतीच ती जाहिरात आता पुन्हा प्रकाशित होण्यामध्ये आहे आणि याच्या जागा सुद्धा कुठे ना कुठे ह्या वाढू शकतात, जागा सुद्धा वाढण्याची शक्यता त्याच्यामध्ये असणार आहे. ओके, तर याबद्दलच्या अपडेट ज्या आहेत, जसं पुन्हा जर जाहिरात प्रकाशित झाली तर याबद्दलच्या पूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करेल. ग्रुप डी ची जाहिरात ही रद्द झालेली नाहीये, तर फक्त ती वेबसाईटवरनं हटवण्यात आलेली आहे. शुद्धीपत्रक अजूनही कायम आहे. तर जागा वाढ तर कदाचित 1 ते 2 दिवसांमध्ये एवढा मोठा निर्णय होत नाही, पण झाली तर होऊ शकते आणि जाहिरात ही पुन्हा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ओके, जे विद्यार्थी आपलं चॅनल आज नव्याने बघत असतील त्यांनी नक्की अशा नवनवीन नोटिफिकेशनसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला रोजचे अपडेट्स जे आहेत, ती रेल्वे भरती असो, पोलीस भरती असो, का इतर कोणतीही सरळ सेवा किंवा एमपीएससीच्या नोटिफिकेशन जे आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट होत असतात. तर टेलिग्राम चॅनल सुद्धा सर्वांनी जॉईन करायचं आहे. आणि या पुढची जी जाहिरात असेल, आता जर जाहिरात प्रकाशित झाली किंवा काय नोटिफिकेशन यानंतर येते त्याचे सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. ओके, थँक्यू.